वॉरेन हेस्टिंग्स, लॉर्ड कॉर्नवॉलिस, रॉबर्ट क्लाइव्ह, आर्थर वेलस्ली आणि लॉर्ड डलहौसी. इतिहासाच्या पुस्तकात वाचलेली ही नावं व्हिक्टोरिया मेमोरियल मध्ये साक्षात तुमच्या पुढे उभी राहतात मूर्तीच्या रूपाने, तेव्हा चित्त थरारून जातं. 150 वर्ष भारतावर राज्य करणारे हे राज्यकर्ते, यासाठी व्हिक्टोरिया मेमोरियल जरूर पहा. आणि काही नसलं तरी इथली 64 एकरची जी बाग आहे, जी जगात सुंदर आहे, ती मात्र जरूर पहा. व्हिक्टोरिया मेमोरियल, कलकत्ता. नमस्कार, मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, मी आज तुम्हाला कलकत्त्याच्या अशा एका वास्तूविषयी सांगणार आहे की ज्याची माहिती अनेकांना नाही. मी तर म्हणतो कलकत्त्यात राहणाऱ्या सुद्धा किती लोकांना त्याविषयीची माहिती असेल, त्याची कल्पना नाही. परंतु कलकत्ता पाहण्यासाठी जे पर्यटक जातात त्यापैकी अनेक पर्यटक या ठिकाणी जात नाहीत, त्यामुळे त्यांना या ठिकाणाची माहिती होत नाही. आम्हाला देखील अगदी अचानकच हे ठिकाण पाहायला मिळालं. खरं सांगायचं तर कलकत्त्याला जाईपर्यंत व्हिक्टोरिया मेमोरियलबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती. व्हिक्टोरिया मेमोरियल किंवा व्हिक्टोरिया पॅलेस या नावाने प्रसिद्ध असलेले हे ठिकाण आम्ही ज्या नाशिकच्या ब्रिजमोहन टूर्सतर्फे कलकत्त्याला गेलो होतो त्यांच्या लिस्टमध्ये होतं. त्यामुळे कलकत्त्याच्या सुप्रसिद्ध काली मातेचं दर्शन घेतल्यानंतर आमच्या ज्या गाड्या होत्या त्या थेट व्हिक्टोरिया मेमोरियलपाशी जाऊन थांबल्या. व्हिक्टोरिया मेमोरियल लांबून पाहिल्यानंतर आम्हाला आग्र्याचा ताजमहाल तर आपण पाहत नाही ना, अशी शंका आली. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की इंग्रजांनी भारतामध्ये जवळजवळ 150 वर्ष राज्य केलं. त्याची सुरुवात त्यांनी बंगालपासून केली आणि बंगालचे जे कलकत्ता हे शहर आहे, कलकत्ता हे महानगर आहे, ते 1912पर्यंत या इंग्रजांची राजधानी होती. त्यामुळे आजही कलकत्ता शहरात इंग्रजी राजवटीच्या अनेक खुणा आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलंच हे व्हिक्टोरिया मेमोरियल. व्हिक्टोरिया नावाची इंग्लंडची महाराणी होती, जिने 1857 पासून 1901 पर्यंत इंग्लंडवर आणि अर्थातच आपल्या भारतावर राज्य केलं. या महाराणीच्या स्मरणार्थ हे व्हिक्टोरिया मेमोरियल बांधण्यात आलेलं आहे. हे व्हिक्टोरिया मेमोरियल 64 एकर बाग त्यांनी डेव्हलप केलेली आहे, गार्डन डेव्हलप केलेलं आहे. आणि त्या गार्डनमध्ये हे व्हिक्टोरिया मेमोरियल किंवा व्हिक्टोरिया पॅलेस बांधलेला आहे. त्यावेळी लॉर्ड कर्झन हे बंगालचे आणि अर्थातच भारताचे गव्हर्नर होते. त्यांना असं वाटलं की इंग्लंडच्या महाराणीचं स्मारक या भारतामध्ये बांधावं, म्हणून त्यांनी तो प्रस्ताव इंग्लंडच्या घराण्यापुढे ठेवला, इंग्लंडच्या संसदेपुढे ठेवला आणि त्यांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर लॉर्ड कर्झनने भारतातल्या राजे राजवाड्यांना, मोठमोठ्या जमीनदारांना आवाहन केलं आणि या सगळ्यांनी अगदी स्वेच्छेने या कर्झनला त्यावेळेस 1,05,00,000 रुपये एवढे दिले आणि त्यातूनच ही इमारत उभी राहिली, जिचं नाव आहे व्हिक्टोरिया मेमोरियल. 1903 किंवा 4च्या सुमारास लॉर्ड कर्झन इंग्लंडला परत गेले, परंतु ते इथून जाण्यापूर्वी त्यांनी या स्मारकाची मान्यता आणि स्मारकासाठी लागणारा 1,05,00,000 रुपयाचा निधी जमा करून ठेवला होता. 4 जानेवारी 1906 या दिवशी वेल्सचे जे राजकुमार, त्यावेळेस राजकुमार होते, जे पुढे जॉर्ज पंचम नावाने ते इंग्लंडचे राजे झाले, त्यांनी या इमारतीचा शिलान्यास केला. त्यानंतर 1921 पर्यंत ही इमारत बांधकाम करण्याचं काम चालू राहिलं आणि 1921 मध्ये या व्हिक्टोरिया मेमोरियलचं लोकार्पण करण्यात आलं. जनतेसाठी ही इमारत खुली करण्यात आली.
रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्टचे अध्यक्ष विल्यम इमर्सन हे या व्हिक्टोरिया मेमोरियलचे वास्तुकार होते. त्यांच्या नजरेसमोर आग्र्याचा ताजमहाल होता. त्यामुळे व्हिक्टोरिया मेमोरियल पाहिल्याबरोबर ज्यांनी ज्यांनी आग्रा पाहिलेला आहे, आग्र्याचा ताजमहाल पाहिलेला आहे, त्या प्रत्येकाला या ताजमहालची आठवण येते. कारण ब्रिटिश आणि मुघल या पद्धतीचं वास्तुकला त्या ठिकाणी वापरलेली आहे. मुघलांच्या काळात जसे घुमट असायचे तशा पद्धतीचे घुमट या इमारतीवर आपल्याला पाहायला मिळतात. या इमारतीसाठी त्यावेळी 1,05,00,000 रुपये खर्च आला, जो सगळा भारतीय लोकांनी, भारतीय राजे महाराजांनी अतिशय स्वखुशीने दिला असं म्हटलं जातं. इंग्लंडनी या इमारतीसाठी हार्डली 1,00,000 रुपये खर्च केले. मात्र त्यांनी अतिशय मोलाचं असं महाराणी व्हिक्टोरियाचं स्मारक या ठिकाणी उभारलं. आग्र्याचा ताजमहाल ज्या सफेद मकराना संगमरवरापासून बनवलेला आहे, त्या संगमरवरापासूनच व्हिक्टोरिया मेमोरियलची ही संपूर्ण इमारत बनवलेली आहे. व्हिक्टोरिया मेमोरियलची जी लांबी आहे ती 338 फूट म्हणजे 103 मीटर आहे. त्याची जी रुंदी आहे ती 228 फूट म्हणजे एकूण 70 मीटर आहे. आणि जी उंची आहे ती 184 फूट म्हणजे 56 मीटर एवढी आहे. त्याची जी भव्यता आहे ते लांबूनच आपल्या लक्षात येतं. अतिशय सुंदर आणि अतिशय कलात्मक अशी ही इमारत बाहेरून आणि आतून तयार करण्यात आलेली आहे. खरोखरच ही भारतालाही अभिमान वाटावे अशी गोष्ट होती. विशेष म्हणजे व्हिक्टोरिया महाराणीचं असं स्मारक खुद्द इंग्लंडमध्ये सुद्धा नाही, ते आपल्या भारतामध्ये आहे. व्हिक्टोरिया मेमोरियलचा जो मध्यवर्ती घुमट आहे, या घुमटावर एंजल ऑफ व्हिक्टरी म्हणजे विजयाच्या देवतेची धातूची मूर्ती स्थापन केलेली आहे. ही जी मूर्ती आहे ही बॉल बेअरिंगवर बसवलेली आहे. त्यामुळे हवेमुळे ही मूर्ती फिरते. 16 फूट उंचीची ही मूर्ती गेल्या जवळजवळ 150 वर्षांपासून आजही कार्यरत आहे. ती व्यवस्थित आहे. या इमारतीच्या वरती अनेक घुमट आहे. या घुमटांवर कला, वास्तुकला, मातृत्व, शिक्षण इत्यादी देवतांच्या ज्या प्रतिमा आहेत त्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे इंग्रजांनी भारतामध्ये ज्या ज्या काही सुविधा सोयी आणल्या त्याचं हे प्रतीक आपल्याला व्हिक्टोरिया मेमोरियलच्या या घुमटांवर आजही पाहायला मिळतं. व्हिक्टोरिया मेमोरियलची जी रचना आहे त्याच्यामध्ये एक मुख्य घुमट आहे. त्या घुमटाच्या 4 बाजूंनी 4 दुसरे घुमट आहेत. नंतर अष्टकोनी आकाराच्या काही छत्र्या आहेत. उंच उंच पोर्टल्स आहेत. नक्षीदार छत आणि घुमटाच्याच आकाराचे 4 मिनार, हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर ताजमहालच उभा राहतो. हा जणू प्रति ताजमहालच या इंग्रजांनी बांधलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये 25 अतिशय मोठी अशी दालनं आहेत आणि या ठिकाणी वस्तुसंग्रहालय त्यांनी तयार केलेले आहे. याच्यामध्ये राष्ट्रीय नेत्यांचं एक गॅलरी आहे. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या नेत्यांची गॅलरी आहे. विविध प्रकारची जी हत्यारं आणि शस्त्रागार आहेत त्याची गॅलरी आहे. विविध वस्तूंची गॅलरी आहे. चित्रांची एक गॅलरी आहे आणि पोर्ट्रेटची एक गॅलरी आहे. अशा प्रकारचे 25 मोठे संग्रहालय या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खाली आणि वर गॅलरी आहेत आणि या ठिकाणी हे जे संग्रहालय हे अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत. व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये शाही गॅलरी, सेंट्रल हॉल,
मूर्तिकला गॅलरी यांच्याप्रमाणेच कोलकाता गॅलरी नावाच्या एका नवीन गॅलरीची भर पडलेली आहे. भारताचे शिक्षण मंत्री प्राध्यापक नूरुल हसन यांनी या ठिकाणी हे कोलकाता गॅलरी नावाचं संग्रहालय सुरू केलं आहे. या ठिकाणी भारताच्या प्रगतीचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. व्हिक्टोरिया मेमोरियलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे थॉमस डॅनियल आणि त्यांचा पुतण्या विल्यम्स डॅनियल या काकापुतण्यांनी तयार केलेली एक गॅलरी आहे. या गॅलरीमध्ये जगातली अतिदुर्मिळ पुस्तकं त्यांनी ठेवलेली आहेत. या ठिकाणी विल्यम शेक्सपियरच्या कार्याचा सचित्र परिचय असलेला एक ग्रंथ, त्याचप्रमाणे आलिफ लैलाची मूळ प्रत, उमर खय्यामच्या रुबायती आणि वाजिद अली शहा या बादशाने कथ्थक या विषयावर, त्याचप्रमाणे संगीतावर लिहिलेली पुस्तकं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. जगातली अतिशय दुर्मिळ पुस्तकं, त्यांच्या पहिल्या आवृत्ती किंवा त्यांचे हस्तलिखित या ठिकाणी पाहायला मिळते. हा दस्तावेज खरोखरच अमूल्य आहे, असाधारण आहे. व्हिक्टोरिया मेमोरियलचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या स्मारकाभोवती असलेली 64 एकरची बाग. तुम्ही बाकी काही पाहू नका, परंतु ही जर बाग तुम्ही पाहिली तर जगातली सगळ्यात सुंदर बाग पाहिल्याचा आनंद तुम्हाला यात मिळेल. 1906 साली रेडेस्टेल आणि डेव्हिड पेन या दोघांनी या बागेची रचना केलेली आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत या बागेचं मेंटेनन्स अतिशय काळजीपूर्वकपणे केलं जातं. 21 अतिशय तज्ज्ञ बागवानांची टीम दररोज या सगळ्या फुलांवर, या बगीच्यावर नजर ठेवून असते. या ठिकाणची फुलं इतकी मोठी आणि इतकी आकर्षक आहेत की ते पाहूनच पर्यटक हरकून जातात. या फुलांना हात लावण्याची परवानगी नाही, परंतु अनेक पर्यटक या ठिकाणी उभं राहून फोटो काढतात, त्या फुलांचे फोटो काढतात आणि इतकी अप्रतिम फुलं त्या ठिकाणी आहेत की तुम्ही तिथे गेल्यानंतर ही जर फुलं आणि ही जर बाग पाहिली तर बाकी काही नाही, परंतु ही बाग मात्र तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. 64 एकरच्या क्षेत्रावर ही बाग विखुरलेली आहे, पसरलेली आहे आणि अतिशय समृद्ध अशी ही बाग आहे. त्यामुळे व्हिक्टोरिया मेमोरियलला गेल्यानंतर ही बाग तुम्ही जरूर पहा आणि ही बाग तुमच्या कायम स्मरणात राहील याची मी तुम्हाला खात्री देतो. मेमोरियलच्या चारी बाजूनी पक्क्या चौक्या बांधलेल्या आहेत आणि या सगळ्या इमारतींच्या भोवती वॉरेन हेस्टिंग्स, लॉर्ड कॉर्नवॉलिस, रॉबर्ट क्लाइव्ह, ऑर्थर वेलस्ली आणि लॉर्ड डलहौसी, ज्यांची नावं आपण फक्त इतिहासात वाचली होती, ज्यांनी या भारतावर राज्य केलं, त्या इंग्रज गव्हर्नरांचे पुतळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. इतिहासात वाचलेले ही नावं या ठिकाणी साक्षात पाहायला मिळतात आणि अंगावर रोमांच उभा राहतो. त्याचप्रमाणे भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक रिपन आणि राजेंद्रनाथ मुखर्जी यांचे देखील पुतळे आपल्याला या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये पाहायला मिळतात. व्हिक्टोरिया मेमोरियलच्या सेंट्रल हॉलमध्ये म्हणजे मध्यवर्ती सभागृहामध्ये व्हिक्टोरिया राणीचा 6 फूट उंचीचा पुतळा आहे. तोही अर्थात संगमरवरी आहे. त्याचप्रमाणे महाराणीच्या वापरातल्या जवळजवळ 3000 वस्तू अतिशय कलात्मकतेने या ठिकाणी मांडून ठेवलेल्या आहेत. ही जी महाराणी आहे तिचा पियानो आणि तिचं रायटिंग डेस्क या ठिकाणी ठेवलेलं आहे. या वस्तू, सगळ्याच वस्तू आम्ही अतिशय जवळून पाहिल्या. महाराणीच्या या वस्तू, जिने जवळजवळ 40 वर्ष जे या जगावर राज्य केलं, तिच्या या वस्तू पाहून अर्थातच मन भारावून जातं. हे जे संग्रहालय आहे हे इंग्रजांनी भारतावर राज्य केलं, त्यांनी काय काय सुविधा आणल्या, त्याप्रमाणे काय काय घटना घडल्या, त्यांच्या मूर्ती आणि चित्रकलेच्या रूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. इंग्रजांचा 150 वर्षाचा इतिहास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
इतिहासाची आवड असणाऱ्यांनी ते हे संग्रहालय पाहावं, परंतु ज्यांना इतिहासाची आवड नाही त्यांनी देखील हे संग्रहालय पाहायला मुळीच हरकत नाही. इतकं हे चांगलं संग्रहालय आहे. बाकी काही जरी नाही तरी 64 एकरची बाग पाहून आश्चर्यचकित न होणारा पर्यटक शोधून सापडणार नाही. हे जे व्हिक्टोरिया मेमोरियल आहे याला सोमवारी सुट्टी असते, सोमवारी ते बंद असतं. इतर दिवशी 10 ते 5 या वेळामध्ये ते चालू असतं. या ठिकाणी भारतीय पर्यटकाला पर हेड 20 रुपये तिकीट काढावं लागतं, तर परदेशी पर्यटकांसाठी 200 रुपये तिकीट असतं. या ठिकाणी भारतीय पर्यटक तर मोठ्या संख्येने येतात, परंतु परदेशी पर्यटक इंग्लंडचे लोक मोठ्या संख्येने येतात आणि आपलं हे वैभव, आपला हा इतिहास पाहून आश्चर्यचकित होतात. आपणही कलकत्त्याला गेल्यानंतर व्हिक्टोरिया मेमोरियल जरूर पहा. आम्ही सांगितलं होतं म्हणून पहा. आणि ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हिक्टोरिया मेमोरियल कसं वाटलं ते जरूर लिहा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा की राव. थँक्यू.